मुखी सदा नाम कीर्ते नमस्कार माझा श्रीगुरुमूर्ती प्राप्त स्थळ प्रासंगिक कीर्तनरूपी चिंतनाची सेवा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र अशा गोदावरीच्या काठावर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह अगदी अमृतांचा वर्षाव असणारे होत आहे. आपण मोठे भाग्यवान आहात. आपल्या परिसरामध्ये एवढं वैभव आपण पाहत आहोत. आमचे मोतीराम महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मभूत गुरुवारी मोतीराम महाराज कोटी कोटी उपकार आहेत. कोटी जन्म घेतले तरी त्यांचे उपकार नाही फिरणार. त्याची एवढी उपकार आहे. ज्या संगतीने विराग झाला मनोतरीचा जगभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा त्या धर्मा गेला. विसरता येणार नाही. कोटी जन्म घेतले तरी उपकार फिरणार नाही. अशा महात्म्यांच्या या सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये आला. खरंच मी भाग्यवान. इथं आलेले सगळेच भाग्यवान का हा सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. बरोबर आहे. मध्ये जर आपल्याला नंबर लागला असता बरवे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूची आणि वाचून यामुळे येतू वरी म्हणून ही वैभव पाहण्याकरता मिळालं. बरं दुसरी गोष्ट पुढच्या वर्षी तो पाहूया सारखे शक्य आहे का? कोण सांगताय? पुढच्या वर्षी आम्ही बहुतेक आता असा झटका निघाला आहे. झटक्यात काय होईल सांगणं शक्य नाही. आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे. आपल्या आयुष्यातील सुवर्ण अक्षर आणि लिहायचा योग आहे. कारण उद्या हे वैभव पाहणं. कारण मला माहित आहे राष्ट्रविनी सत्ता मी घरी जाईल म्हणून सुद्धा माझ्या हातात नाही. माणसं झोपणं हातचं आहे. उठणं हातचं आहे का? जेवण करणं तुमच्या हातचं आहे. बसत तुमच्या हातचं आहे का? आपण इथं आलो हातचं आहे. घरी जाऊया आपल्या हातचं आहे. म्हणून खरं आजची रात्र ही मोठी महाराजांची रात्र आहे. आणि महाराजांच्या रात्रीच्या मध्ये आपण सर्व वारकरी सामील आहात. आनंदाची गोष्ट आहे. आणि माझी संख्या पामराखड महाराजांच्या पवित्र चरणाच्या ठिकाणी 2 शमक शब्दरूपी सुमन आणि महाराजांची पूजा करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. यथामती यथा अवकाश फळेमध्ये आपल्यासमोर 2 शब्दात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अमृत 2 घोट 1 घोट घेतलं काय आणि तांब्यावर घेतलं काय परिणाम सारखा आहे. कारण माहित आहे 10-15 मिनिटं तरी माणूस काहीशी बोले. माणसा बोलणं करतात कोणत्या माहितीचे जास्त बोलणं काय आहे. म्हणून आपण शिव करताना वडील अभंग महाराजांची बंधू आहे. धाकटी बंधू काळोबा महाराज जवळजवळ 15 कीर्तन झाले. याचा सगळ्यांना हा पाठच झाला पहिला काही अडचण नाही. पाठच झाला गृहीत धरा. महाराज काय मागतात? प्रेमाची मागणी मागतात. बरोबर आहे. सगळे महाराज सांगतात ना. बरं प्रेम मागतात म्हणजे संसार करता मागतात का परमार्थ करता मागतात? मग परमार्थ करता म्हणतात तर मग आपल्याकडे प्रेम नाही का? पण प्रेम नसल्यानंतर तुम्ही घरात चुकून आले असते का? आले असते का? मग प्रेम नाही का? पण काय सांगतो? प्रेमाचे प्रकार आहेत बरं का? प्रेमाचे प्रकार आहेत. तुम्हाला सांगू का? एक असं प्रेम आहे कलभूती प्रेम. त्याला कलभूती प्रेम म्हणतात. पण मला सांगू का? वाघाचा कलभूत दिशे वाघा आयसा परिणामी कशा सात चांगले. खूप माणसं दृष्टी बाबा बाबा काय प्रेम आहे काय प्रेम आहे.
अरे वाघाचा कल्प आहे प्रेम खरे दिशी जगा बिनांतरी भाव. दुसरी गोष्ट आहे एक कलबुद्धी प्रेम, दुसरं दिट्टी प्रेम. ते मग सांगतात ना एका धन्यानं काय केलं ते पाक पातळ झाला म्हणून दिट्टी टाकली होती आणि ते खडी पाक काढल्यानंतर बाजारात गेलं पाळायला लोक म्हणून स्वस्तात लावला गुळ. स्वस्तात गुळ एका गिट्टी आहे, गुळ एक गिट्टी आहे. सत्यात वार तरी नेले चहा केला काय केलं गिट्टी प्रेम. तिसरं प्रेम सांगू का बोकडी प्रेम. महाराज म्हणतात पुराणिकाची दाढी रडे सुंदे ना कुबोडी प्रेम खरे दिशे जगा बिनरात्री. आम्हाला प्रेम दिसायला बिलकुल वस्तुस्थिती सांगतो. आमच्या पहिल्या काळामध्ये असं डेकोरेशन नव्हतं, लाईट नव्हते, बसायला व्यवस्था सोय नव्हती. होती का बत्त्यावर कीर्तन होती बत्त्यावर असं कसं सोय आली. लाऊडस्पीकर नव्हतं, काही नव्हतं. पण आमच्या महाराजांच्या कीर्तनाचं भजन उभे राहिलेलं भजन परिसरात जात होते. रात्र बसत होते. रात्र ही वस्तुस्थिती आहे. आज डेकोरेशन आहे, खायला लोक विस्तार नाही, पंचपक्वान नाही, पण प्रेम अरे हे कीर्तन झालं की जाऊन झोपायलो आम्ही. पण महाराजांच्या कीर्तनामध्ये रात्र उभे होते. काय महाराजांची ताकद आहे. म्हणून हे परमार्थिक प्रेम असं वाटतं. आमचं नुसतं दिसायला प्रेम वर पण भक्ती आहे. म्हणून ते मला तुकावरी नको वर पंग देवा. ठीक आहे अरे वर पण भक्ती आहे आमची, खरं प्रेम नाही. आम्हाला वर खरं प्रेम द्या. प्रेमाचे प्रकार सांगितले ना तुम्हाला. मला माहित आहे आई एक आहे, मुलालाही आलिंगन देते आणि पतीलाही आलिंगन देते. सारखं आहे का सारखं आहे. पती पुत्राचे आलिंगी एकच ते तरुण अंगी, पण पुत्र भावाच्या अंगी नरजी करून. बघा आई एक आहे पण प्रेम दुसरं आहे. कसं आम्ही प्रेमानं दिसायला बरं पण आमचं प्रेम महाराजाला नाही. कसं आहे प्रेम खरे दिसलेलं आज पैसे आज महाराजावर प्रेम नाही आमचं. रुपये पाहता लोचनी म्हणून महाराज आम्हाला असं नको बरं. आम्हाला खरं तुमचं प्रेम द्या, परमार्थाकरता प्रेम द्या, संसाराकरता प्रेम आणावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे नाशिवंत संसाराकरता जर प्रेमाची गरज आहे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्मा आपल्याला येत असेल तर प्रेम होतो का? प्रेमाला होतो का? मागच्या साधू संतांचे विचार बघा. प्रेमानं भगवान परमात्माला आपलंसं केले. प्रेम हे मोठं आहे. भजनात प्रेम नसत किंमत नाही, अन्नात मीठ नसत किंमत नाही, शेतात प्राण नसत शेताला किंमत नाही. किंमत आहे का? शरीरात जसा प्राणाला किंमत आहे, अन्नात जसं मिठाला किंमत आहे, तसं परमार्थात प्रेमाला किंमत आहे. नाहीतर तुम्हाला माहित आहे सासू साठी रडे सूर एकही रडते आणि सुनबाई सुद्धा रडतात. दोघीचं प्रेम सारखं आहे काय? सासूबाई वाटतंय बरं झालं घेत नाही का? आणि लेकीला वाटतंय खरंच माझी आई गेली नाही का? म्हणून आमचं प्रेम शेत्या लाकडासारखं काही वाढलेलं नाही का? म्हणून भगवान आम्हाला तुमच्या करता प्रेम द्या, संसारा करता नको प्रेम. काय करायचे संसार प्रेमाला संसाराला नाही प्रेम पाहिजे, पण खरं तर भगवान परमात्मा आतापर्यंत बघा ते आपलं काय प्रेम आहे. पायू पाठीशी घातला आपण पुरा राहिला अर्जुनाच्या रथावर भगवान परमात्मा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे सारंग करतो. अर्थाची कलित असं काय भगवंताच्या घरी अन्न नव्हतं काय देवा घरी न मिळेचे अन्न हरिकाची काळा अंगेत येऊन कधी काय कशा करतात काय पगार कसं करतात? अरे नाही थोर प्रेमाच्या भुकेला माझी दुष्काळ याला भगवंताचा प्रेम पाहिजे. फक्त ही उणीव आमच्याकडे. आमचं सगळीकडे प्रेम वाटतंय, बायको मुलावर पुत्र्यावर शेतात सगळीकडे प्रेम आहे. भगवान आम्हाला तुमच्याकडे एकच मागणी आहे आणि देण्याकरता तुम्ही समर्थ आहे की आम्हाला पहिले
शब्दाचीच रत्ने करोनी अलंकार तेने विश्वंभर पूजेला. महाराजांनी आम्हाला अशी सद्बुद्धी द्यावं, सद्विचार, सद्भावना, सद्गुण द्यावे आणि उत्तरोत्तर अशीच आमच्याकडून महाराजांच्या ठिकाणी प्रार्थना करून जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे माझे तेथे कर्माची ज्योती. आता आम्हाला अनंत जन्मात असा महात्मा नाही मिळणार का? तीच परमात्मा मिळतील. याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, पण असा आयुष्यांत करण्याचा महात्मा नाही आपल्याला मिळणार. काहीतरी आपलं पूर्वीचं पुण्य होतं म्हणून आपल्या परिसरामध्ये मोतीराम महाराज चंदन जन्माला आलं आणि अख्खा परिसर चंदन बनवला. हो, या जसं आमच्या रामाच्या काळामध्ये म्हणतात बरं का, अयोध्या राम झाली, ठीक आहे, रामे अयोध्या राम केली, तसं महाराजांनी अगदी खळा नगरी राम केली. याच्यात काय खरं आहे? आमच्या या गावामध्ये आज काही कमी नाही बरं का. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैनिक आनंदाचा ठावाला, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. मोतीराम महाराजांचे उपकार आहे आणि अशीच आम्हाला त्यांची सेवा घडावी अशी त्यांच्या ठिकाणी प्रार्थना करू शकतो.